स्वर्गीय उप मुख्यमंत्री अजित पवार के अस्थि कलश को आज गोंदिया लाया गया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के गोंदिया स्थित कार्यालय में अस्थि कलश रखे जाने के बाद शहर और ग्रामीण क्षेत्र से बड़ी संख्या में नागरिकों ने भावपूर्ण दर्शन किए और श्रद्धांजलि अर्पित की। इस अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं के साथ साथ महायुति के विधायक विनोद अग्रवाल भी मौजूद रहे। सभी ने स्वर्गीय अजित पवार के प्रति अपनी संवेदनाएं व्यक्त करते हुए उन्हें श्रद्धा सुमन अर्पित किए। इसके बाद गोंदिया शहर से सटे कोरनी घाट पर विधि विधान और धार्मिक पूजा अर्चना के साथ अस्थि कलश का विसर्जन किया गया। अस्थि विसर्जन के दौरान उपस्थित नागरिकों और कार्यकर्ताओं ने स्वर्गीय अजित पवार की स्मृतियों को याद करते हुए उन्हें अंतिम विदाई दी। इस श्रद्धांजलि कार्यक्रम में विधायक राजकुमार बड़ोले, पूर्व विधायक राजेंद्र जैन सहित राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कई वरिष्ठ नेता, पदाधिकारी और बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित रहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य नेते आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनामुळे मोठा शोककडा महाराष्ट्रामध्ये आहे आणि आज त्यांचे पवित्र अस्थिकलश गोंदिया जिल्ह्यात आले आणि भावभीनी श्रद्धांजली म्हणून त्यांच्या कारकिर्दी, त्यांनी केलेले काम यांची सर्व आठवण आमच्या मनात राहणार आहे आणि पवित्ररित्याने कोरणीच्या पवित्र घाटात आज हे अस्थि विसर्जन करण्यात आले आणि सर्व शोकाकुल वातावरणमध्ये सर्वांना माहीत आहे अजितदादा पवार यांच्या गोंदिया भंडारा जिल्ह्यावर प्रेम होता। खासदार प्रफुल्ल पटेल साहेबाबरोबर त्यांनी प्रचंड महाराष्ट्राचे काम केले आणि महाराष्ट्राचा एक मोठा नेता आम्ही गमावला। त्यांच्या चरणी श्रद्धांजली अर्पित करतो आणि आज हे पवित्र कार्यक्रम इथे संपला आणि या पद्धतीनं आज आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहिली। आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार हे आपल्या सगळ्यांना सोडून गेल्याने महाराष्ट्राची अपरिमित हानी झाली। ही हानी भरून काढण्यासारखी नाही आहे। गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आदरणीय राजेंद्र जैन साहेब, रेमभाऊ रहांगणाले, आमच्या तुरकरता यांच्या सगळ्याच्या नेतृत्वात आणि आदरणीय आमचे नेते राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांच्या आदेशान्वये या ठिकाणी आज सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अस्थि विसर्जनाच्या आदरणीय अजितदादा पवारांच्या अस्थि कलश जे आगमन झालं होतं त्याच्या विसर्जनाच्या निमित्तानं या ठिकाणी सगळी जण आली आणि त्यांना या ठिकाणी ते अस्थि विसर्जन करताना सगळे भाव विनीताना श्रद्धांजली देताना सगळ्यांच्या हृदयामध्ये प्रचंड त्यांचे हृदय भरून आले ना। मला वाटतं हे अपरिमित हानी भरून निघण्यासारखी नसली तरी पण या ठिकाणी आज सगळ्यांनी या त्यांच्या अस्थीचं विसर्जन देताना त्यांच्या कार्यकर्तृत्व, त्यांनी केलेली कामं आणि त्यांची कार्यकर्तृत्वाची शैली, सामान्य माणसं जसं महाराष्ट्रात हादरला या सगळ्यांची कामं होण्याच्या दृष्टीनं त्यांनी जो मार्ग दिलाय त्या मार्गानं जाण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी आज हा कार्यक्रम घेण्यात आला आहे आणि निश्चितच त्याच्या मार्गदर्शनावर सगळे कार्यकर्ते भविष्यामध्ये वाटचाल करतील एवढंच या निमित्तानं मी सांगू इच्छितो।